चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आजही मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला। धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडले। जिल्ह्यातील वारणा नदीवरील काखे मांगले कोंडलवाडी पुलासह सर्व बंधारे पाण्याखाली गेले। जिल्ह्यातही दिवसभर जोरदार पाऊस सुरूच राहिलाय। अलमट्टी धरणात पाण्याची आवक जास्त असल्याने कर्नाटक पाटबंधारे विभागाने शनिवारी दुपारपासून 1,00,000 क्युसेकने विसर्ग सुरू केलाय। वारणा आणि कोयना धरण क्षेत्रात दिवसभर संततधार पाऊस सुरूच होता। दोन्ही धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे। वारणा धरण क्षेत्रात 24 तासात 66 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 23.54 टीएमसी पाणीसाठा झालाय। 1,396 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। वारणा नदीवरील कुंडलवाडी काखे मांगले पूल पाण्याखाली गेलाय। वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कनेगाव, भरतवाडी यांच्यासह अन्य गावांनी हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील निलेवाडी, पारगाव, तळसंदे, घुनकी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी अडवून देण्यासाठी हे पूल बांधले होते। गेल्या 2 दिवसातील पावसामुळे नदीवरील पुलावर पाणी आले। वारणा नदी पात्रातून पाणी बाहेर पडून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले। जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार तर पूर्व भागात रिमझिम पाऊस झालाय। सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील दिवसभर संततधार पाऊस सुरूच होता। पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसभरात 3 फुटांनी वाढली आहे। पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे कृष्णा वारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांचं सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत विनिंग मेरिटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या 10 जागांमध्ये माझं नाव आहे असा दावा करत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते कामांसाठी 60 कोटींचा निधी मिळाल्याचं सांगत खानापूर मतदारसंघासाठी गेल्या 4 महिन्यात तब्बल 1,000 कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावाही माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केलाय। त्यावेळी सुहास बाबर म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर गेल्या 5 महिन्यांमध्ये विकास कामांचा वेग तोच राहिला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये भाऊंच्या नंतरही महायुती सरकारने आपल्या मतदारसंघावर विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन प्रेम व्यक्त केले। अर्थात भाऊंच्या अपूर्ण कामांसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पाणी पुरवठा मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या सगळ्यांनी हा निधी दिलाय। भाऊंच्या नंतर आपण मतदारसंघातील रस्ते कामासाठी हायमधून 777 कोटी रुपये आणले। गेल्या 5 वर्षात आमदार बाबर यांच्या माध्यमातून आपण पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या सगळ्याच भौतिक सुविधांबाबत राज्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत सर्वात मोठा निधी आणल्याचे सांगत भाऊंच्या निर्णयानंतरही आपण रडत बसण्यापेक्षा दुःख पाठीवर टाकून लढण्याची जिद्द जी आम्हाला वारसाने मिळाली ती आपण लोकांच्या न्यायासाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लढत राहिलो असल्याचं सुहास बाबर यांनी सांगितलं। जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक सरदार पाटील यांचा राजीनामा झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। रिक्तांच्या रिक्त जागेवर काँग्रेसकडून अद्याप नाव आलं नाही। नवीन नाव आल्यानंतर स्वीकृत संचालकाची निवड होणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले। जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत स्वीकृत संचालकासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। जिल्हा बँकेत 2 स्वीकृत संचालक घेतले जातात। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी 1 संचालक पद आहे। राष्ट्रवादीचे मनोज शिंदे म्हैसाळकर तर काँग्रेसचे जत तालुक्यातील सरदार पाटील संचालक आहेत। काँग्रेसचे सरदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचं काम केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी नूतन खासदार विशाल पाटील यांची मागणी होती। जतचे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी सरदार पाटील यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती। त्यानुसार सरदार पाटील यांनी जिल्हा बँकेकडे राजीनामा दिला होता। संचालक मंडळाच्या बैठकीत स्वीकृत संचालक पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला। त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून नाव सुचवलं जाणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून नाव आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन स्वीकृत संचालकाची निवड केली जाईल असे बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांनी सांगितले। चांदोली धरण पाणलोट क्षेत्र आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होते। गेल्या 24 तासात 66 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 23.54 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1,402 मिलीमीटर पाऊस झाला। धरणाच्या पायथ्याशी असलेला वीज निर्मिती प्रकल्प गेल्या 2 दिवसांपासून सुरू करण्यात आला असून त्यातून 1,396 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होतोय। धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग व परिसरातील ओढ्यांचे येणारे पाणी यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये। शिराळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील मांगले सावर्डे हा बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। वारणा नदी पाणलोट क्षेत्रात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। ठिकठिकाणी वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून वाहते। दरम्यान वारणा नदीवरील मांगले सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा जाणारा वाळवा तालुक्यातील ऐतोडे खुर्द निलेवाडी वारणा नदीवरील पूल खराब झाला असून या पुलाच्या तारा दिसून येत आहेत।
या पुलावरून शाळेचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची वर्दळ असते। या उघड्या तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभागाने याची दखल घेऊन उखडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होती आहे। सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनी आज सांगलीतील शासकीय रुग्णालय परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केली होती। या स्वच्छता मोहिमेमध्ये रुग्णाचे नातेवाईक, स्थानिक नागरिक, सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी, सुरक्षा बलाचे जवान तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या स्वच्छता मोहिमेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आणि समोरील परिसराची स्वच्छता करण्यात आली। यामध्ये 3 झाडांना जीवदान देण्यात आलं। केंद्र सरकारच्या स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ अभियानाअंतर्गत आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनी प्रत्येक शनिवारी विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम घेण्याचा संकल्प केला होता। या अंतर्गत आज सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरात राबवलेल्या अभियानात 1.5 टन ओला कचरा तसंच प्लास्टिकच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या। याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल आवारात साचून राहिलेला पाण्याचा निचराही करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत रुग्ण प्रतिनिधी म्हणून पलूस येथील योगिता गोंदिल मादळे, तर सामाजिक कार्यकर्ते चेतन उर्फ नाना कांबळे, शवविच्छेदन विभागाचे कर्मचारी संजय होवाळ, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शेखर पाटणकर, आकाश सदामध्ये, वनिता ठोकळे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मखदूम सर, जवान कोळेकर, संदेश फडतरे, संतोष आलदर, दत्तात्रय आलदर, दत्ता संकपाळ आदींसह 30 ते 35 जणांनी सहभाग घेतला। पत्नीचा खून केल्याप्रकरणी विट्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली। 3 वर्षांपूर्वी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पोलीस ठाण्याअंतर्गत धनगाव येथील गणपत दाजी पवार यांनी दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात कोयता आणि काठी घालून पत्नीचा खून केला होता। या खटल्यात न्यायाधीश RR भागवत यांनी पती गणपत पवार यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। धनगाव गावातील सदाशिव भीमराव चव्हाण यांच्या पडीक शेत जमिनीत असलेल्या कॅनॉलजवळील झोपडीमध्ये गणपत पवार आणि त्यांची पत्नी कांताबाई पवार राहत होते। 28 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे 4च्या पूर्वी गणपत पवार याला पत्नी कांताबाई हिने दारूला पैसे दिले नाही, त्यामुळे चिडून गणपत याने काठीने तोंडावर, पायावर, पाठीवर तसेच कोयत्याने कपाळावर, हनुवटीवर आणि गळ्यावर घाव घालून त्यांना गंभीर जखमी केलं होतं। यात त्यांचा खून झाला होता। याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार गणपत पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। संशयित गणपत पवार हा 7 ऑक्टोबर 2021 पासून न्यायालयीन कोठडीत होता। हा खटला विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला। या खटल्याची सुनावणी शुक्रवारी झाली आहे। विटा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश RR भागवत यांनी गणपत पवार यास CRPC 235(2) अनन्वये दोषी धरून कलम 302 मध्ये जन्मठेप आणि 10,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। सरकारी वकील म्हणून VM देशपांडे यांनी काम पाहिलं। एसटीत गर्दीचा फायदा घेत सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेचे दागिने आणि पैशांची पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली आहे। दुपारी 4:30च्या सुमारास सांगली पलूस एसटीत ही घटना घडली आहे। त्यानंतर महिलेने आरडाओरडा केला। एसटी थांबवण्यात आली आणि घडलेल्या प्रकारानंतर महिलेने शहर पोलीस ठाणे गाठले। त्यावेळी 15 तोळे सोने चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं। शहर पोलिसांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून पथके रवाना केली। दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। तक्रारदार निलोफर मुबारक रायबाग या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे। त्या मिरजेत नातेवाईकांच्या लग्नासाठी काल आल्या होत्या। त्यानंतर लग्न सोहळा झाल्यानंतर त्या सांगली बस स्थानकात आल्या। त्यावेळी पलूसकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या। त्यावेळी मोठी गर्दी होती। जागा पकडण्यासाठी त्यांनी पर्स सीटवर ठेवली। त्यावेळी चोरट्याने पर्समधील रुमालात गुंडाळलेले सोने आणि 2,000 रुपये असलेली छोटी पर्स चोरून नेली। दरम्यान निलोफर यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठले। 15 तोळे सोने चोरीला गेल्याचं पोलिसांना सांगितलं। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी या घटनेचं गांभीर्याने दखल घेतली। तातडीने तपासाच्या सूचना दिल्या। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले। सांगलीमध्ये 11 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मेळाव्याचे नियोजन करिता बैठक संपन्न झाली, तरी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन माजी महापौर इद्रिस नाईकवाडी यांनी केले। ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचं आयोजन 11 ऑगस्ट रोजी करण्यात आले। या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे तसेच गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत। ओबीसी मेळाव्याकरिता मान सन्मान न मागता, निमंत्रणाची वाट न पाहता सांगली जिल्ह्यातील सर्वच ओबीसी नेते, ओबीसी संघटना, ओबीसी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी इद्रिस नाईकवाडी यांनी केलंय। यावेळी माजी महापौर संगीता खोत, शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक संजय यमगर, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, सविता मदने, अमर पडळकर, भारत खांडेकर यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते।
जिल्ह्यातील पवित्र पोर्टलमधून आलेल्या 74 जणांना विषय शिक्षक आणि 11 जणांना शिक्षण सेवक अशा 85 जणांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्यात आली आहे। तसेच विज्ञान पदवीधर असलेल्या 20 जणांची पदोन्नती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली। जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे व शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या उपस्थितीत समुपदेशन पार पडलं। जून महिन्यात पवित्र पोर्टलमधून आलेल्या 248 शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देण्यात आल्या होत्या। त्यानंतर नव्याने शिक्षण सेवक दाखल झाले होते। त्यामध्ये मराठी माध्यमांमध्ये सेमी इंग्रजी असलेला 74, विज्ञान आणि गणित पदवीधरचे 6 असे मिळून 80 शिक्षण सेवकांचा समावेश होता। तसेच कन्नडमध्ये 8 उपशिक्षक, 6 विज्ञान गणित पदवीधर असे एकूण 14 आणि उर्दूचे 1 उपशिक्षक असे एकूण 95 शिक्षण सेवक दाखल झाले होते। या उमेदवारांच्या कागदपत्रांची बुधवारी तपासणी करण्यात आली। मराठी माध्यमच्या 25 उपशिक्षकांपैकी 16 जणांनी विज्ञान गणित विषयासाठी पदोन्नती स्वीकारली, एकाने नकार दिला तर 8 उपशिक्षक गैरहजर राहिले। तसेच कन्नड माध्यमाच्या 3 आणि उर्दूच्या 1 अशा 20 उपशिक्षकांना शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली। पवित्र पोर्टलमधून आलेल्या मराठी माध्यमातील 5, कन्नड 5 आणि उर्दूच्या 1 अशा 11 जणांची शिक्षण सेवक म्हणून पदस्थापना करण्यात आली। तसेच मराठी माध्यमच्या 71 आणि कन्नडच्या 3 अशा एकूण 74 जणांना विषय शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली।